कारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिना कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः। अविरल शब्दगणौघ प्रक्षालित सकल भूतल कलंका मुनिविरूपासि तीर्था सरस्वती अर्तोणो दुरितम् अज्ञानतिमिरां ध्यानां ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रीपरमगुरुभ्यो नमः। परम्पराचार्य गुरुभ्यो नमः। सकलकलुषविध्वंसकं श्रेयसां परिवर्धकं धर्मसम्बन्धकं भव्यजीवमनप्रतिबोधकारकमिदं शास्त्रं श्री मरणकण्डिकानां देयम् अस्य मूलग्रन्थकर्तार श्री सर्वज्ञदेवास्तदुत्तरग्रन्थकर्तार श्री गन्धर्वदेवा प्रतिगन्धर्वदेवा तेषां वचोनुसारमासाद्य अमितगति आचार्येण विरचितम् इदं शास्त्रं श्रोतार सावधानतया शृण्वन्तु। मंगलं भगवान् वीरो गौतमो गनि मंगलं कुन्दकुन्दाद्यो जैनधर्मोऽस्तु मंगलं सर्वमङ्गलमाङ्गल्यं सर्वकल्याणकारकं प्रधानं सर्वधर्माणां जैनं जयतु शासनं वन्दे विद्यासागरं वन्दे सन्मतिसागरम्। सिद्धाननत्वाददादिश्च चतुर्धाराधनाफलं क्रमेणां ध्रुवं वश्ये स्वस्वरूपोपलब्धे। पंचपरमेष्ठी भगवान की, अहिंसामय विश्व धर्म की, सिद्धांत शास्त्र की, आचार्य श्री अमित गति महामुनि राज की, चारित्र चक्रवर्ती प्रथमाचार्य शांति सागर जी महाराज की, संत शिरोमणि आचार्य गुरुवर विद्यासागर जी महाराज की, शांतमूर्ति वत्सल रत्नाकर आचार्य गुरुवर सन्मति सागर जी महाराज की, 3,9 करोड़ महामुनि राजों की आज के आनंद की। आचार्य भगवंत अमित गती महामुनिराज आपल्या ज्ञानानुकर्माच्या अत्यंत क्षोभक्षमामध्ये जे मरणकंडिका हा महान ग्रंथ समाधीच्या साधना करणाऱ्या साधकासाठी साधूंच्यासाठी लिहिला। त्याच्यामध्ये पूर्वचर्चेमध्ये 41व्या गाथेमध्ये 9 पदार्थ आणि 6 द्रव्य याची चर्चा झाली आणि त्या 6 द्रव्यापैकी एक जो कालद्रव्य आहे तो एक प्रदेशी असतो, तो बहुप्रदेशी नसतो। म्हणून त्या कालद्रव्याला सोडून अन्य सर्व 5 द्रव्य बहुप्रदेशी असल्यामुळं अस्तिका असं म्हणले, त्यामुळं त्याला 5 अस्तिका असतात म्हणून त्यांचे नाव पंचास्तिका असं पडलं। आणि याच्यावर जशी आहे तशी श्रद्धा ठेवणारा जीव हा सम्यक दृष्टी असतो, सम्यक्त्वाची आराधना करणारा आराधक असतो। अशा पद्धतीची पूर्व सत्रामध्ये आपली चर्चा झालेली होती। आज आपल्याला 42 नंबरच्या गाथेमध्ये जिनेंद्र कथित एक अक्षर का अश्रद्धान करने वाला भी मिथ्या दृष्टी। जिनेंद्र भगवंतांनी सांगितलेल्या ज्ञानामध्ये एक शब्दाचं सुद्धा जो अश्रद्धान करतो तो मिथ्यादृष्टीच असतो। च म्हणले मिथ्यादृष्टीच असतो। त्या ठिकाणी अशा पद्धतीने सांगितलेलं आहे। नैक्यमप्यक्षरं येन रोचते तत्त्वदर्शितं सशेषं रोचमानोऽपि मिथ्यादृष्टिरसंशयम्।
न एकम अपि अक्षरम येन रोचते तत्वदर्शितम. एका सुद्धा अक्षरावर जो न श्रद्धा रोचते रुची ठेवत नाही, श्रद्धा करत नाही, विश्वास एका अक्षरावर सुद्धा, एक अक्षरावर सगळ्यावर श्रद्धा आहे आणि एका अक्षरावर एका ठिकाणी त्यानं म्हटला असं कुठं असतंय काय? एवढं एकदा सुद्धा शंका घेतली किंवा श्रद्धा न ठेवलं तर कशावर? तत्वदर्शितम, जे जिनेंद्र भगवंतांनी तत्व सांगितलेले आहेत त्या तत्वांच्यावर जर श्रद्धा ठेवली नाही तर सशेषम रोचमानोपी, अन्य बाकी सगळ्यावर सुद्धा श्रद्धा असताना, तत्वांच्यावर श्रद्धा असताना सुद्धा मिथ्या दृष्टीही असंशयम, तो मिथ्या दृष्टी आहे. कसा? असंशयम, शंकाच घ्यायचं नाही, तो सम्यक विवेक आहे, मिथ्या दृष्टी आहे. निसंदेह असा तो जीव कसा असतो? मिथ्या दृष्टी असतो. एवढं आचार्यांनी व्यवस्थित सगळं समजावून सांगून सुद्धा आपण लोक आपल्या स्वतःच्या विचारापोटी जाऊन आपण एखाद्या एकांती पक्ष, त्या पक्षाला स्वीकारतो आणि आम्ही आपल्या हट्टाला सोडायलाच तयार नाही. म्हणून आचार्यजींनी असंयमी लोकांच्याकडून कधी स्वाध्याय, साधू लोकांनी, विद्वान लोकांच्याकडं स्वाध्याय करायचं नाही म्हटलं. किमान ते व्रती तरी असली पाहिजेत. सुरुवातीच्या काळात त्यावेळी तुम्ही होता का नाही मला माहीत नाही, प्रतिभास्थलीमध्ये ज्या दीदी लोक होत्या प्रतिभा मंडळात, त्याच्यामध्ये विद्वानांच्याकडून पहिले 2-3 वर्ष स्वाध्याय चालू केलं. पण आचार्यजींना एकदाच लक्षात आलं काहीतरी गडबड व्हायला लागल्या. त्या दिवशी आचार्यजींनी प्रतिभास्थलीतल्या दीदींना विद्वानांच्याकडून स्वाध्याय घ्यायचं त्या वर्षी बंद केलं. आरिकांना सांगितलं जेवढं तुम्हाला शिकवायला आहे ते शिकवा, नाहीतर आमच्या मुली चारित्र्यवान आहेत तेवढं राहू देत. अतिविद्वत्तेच्या नादामध्ये चुकीच्या गोष्टीला ग्रहण होता कामा नये. एक शब्द. आणि मग आपण काय करतो? अशा पद्धतीनं आपल्या एखाद्या पूर्वी ग्रहण केलेल्या विचारावर ठाम राहतो आणि नंतर मग शास्त्र, ह्याच्यापूर्वी तर सांगितलेच काल 2 दिवसापूर्वी की माझ्या गुरूंनी असं शिकवलंय म्हणून तुम्ही श्रद्धा ठेवला, तर जोपर्यंत ती श्रद्धा आहे म्हणजे आहे, शास्त्र उघडत नाही तोपर्यंत आपण सम्यक दृष्टीच आहे. पण शास्त्र, गाथा, सूत्र, अर्थ, ग्रंथ बघितल्यानंतर सुद्धा, ते दाखवल्यानंतर सुद्धा, ते समजावून घेतल्यानंतर सुद्धा तरी पण मी माझ्या गुरूंनी सांगितले तेच माझं बरोबर आहे म्हणून जर जिनवानीवर आम्ही श्रद्धा नाही केली तर त्यावेळेला तो मिथ्यादृष्टी आहे म्हणून पूर्व सांगितलं. आज सांगतात जिनेंद्र भगवंतांनी सांगितलेल्या एका शब्दावर सुद्धा आमचा विश्वास नसेल तरी आम्ही मिथ्यादृष्टी होतो. वर्तमानमध्ये आमचे गुरु आमच्यासाठी भगवान स्वरूप आहेत ही प्रत्येकाची श्रद्धा असणारच आहे, त्याच्यात कुठेही दोष नाही, कुठेही पाप नाही. परंतु वर्तमानाच्या अपेक्षेनं जरी माझे गुरु माझ्यासाठी भगवंत असले तरी 3 लोकांच्या अपेक्षेने जे खरे देव आहेत, भगवंत आहेत, त्यांचीच वाणी खरी असली पाहिजे. मग त्यांच्या वाणीचा आधार घेऊन आचार्य भगवंत कुंद भगवंतांनी असंयमेन न वंदे असं अष्टपौढमध्ये सांगितलं की असंयमींची पूजा किंवा वंदन करण्यायोग्य नसतात. तरीसुद्धा आज आचार्य काही महाराज ते नाही ते साधूंच्यासाठी आहे. बरं चला बाबा ना, आम्ही मान्य करतो साधूंच्यासाठी आहे, पण सांगणारा साधू आहे ना, तू स्वतः साधू आहेस, होय मी साधू आहे, मग तरी पण तू आणि कसं पूजा करतोस? आम्ही 1 मिनिट मानतो की बाबा हे श्रावकांचा विषय नाही,
अष्टपौडमध्ये साधूंच्यासाठी सांगितलं. म्हणजे साधूंनी तरी वंदन करू नये, जयकारा घालू नये, त्यांचा अभिषेक पूजा करू नये हे सांगितलं की नाही? होय. पण सांगणारी लोकांनी बरं तुम्ही करा लागलाय. आणि मग आम्हीच खरे परंपरेचे, आर्ष परंपरेचे, आम्हीच खरे मार्गदर्शक आणि आम्हीच खरे सगळं आहे, असं कसं होऊ शकतं? म्हणून आचार्यश्रींनी पहिला दीक्षा आणि मग शिक्षा, आणि शिक्षा देताना सुद्धा प्रत्येक साधूंना किमान 3-3, 4-4 वर्ष तरी आपल्याजवळ ठेवून घेतले, शिकवले. स्वाध्याय शिकवायची जबाबदारी संघात सुद्धा आचार्यश्रींनी स्वतः जबाबदारी घेतली. आत्ता एक 8-10-15 वर्षापूर्वी म्हणजे पूज्य आचार्य भगवंत समयसागर महाराजजी संघातून बाहेर उपसंघ व्हायच्या अगोदर जास्तीत जास्त 3 ते 4 वर्ष आचार्यश्रींनी पूज्य समयसागरजी महाराजींना एक क्लास घ्यायला सांगितले. त्याच्या व्यतिरिक्त संघात आचार्यश्रींनीच सगळ्या साधूंना शिकवलं, सगळ्या आर्यिकांना शिकवलं. हे आजकाल जे चाललंय की नाही, दीक्षा घ्यायचं, लगी बाहेर पडायचं, किंवा अजून आपल्यालाच ठोस ज्ञान नाही आणि आपण आपल्या गुरूंना सोडून इतरांच्याकडून जी ज्ञान घेण्याची जी पद्धत चालू झाली, याच्यामुळं एकदा प्राथमिक भूमिकेमध्ये सुरुवातीच्या काळामध्ये एकदा जर निर्णय आपला चुकीचा झाला, एकदा आपली धारणा चुकीची झाली आणि चुकीचं सांगणाऱ्यांच्यावर एकदा आमचा विश्वास बसला, परत आयुष्यामध्ये बदलणं फार कठीण असतं. ते फार कठीण असतं. म्हणून आचार्यांनी शास्त्रामध्ये धर्मोपदेश देण्याची योग्यता किंवा त्याला काय म्हणतात अधिकार फक्त आचार्यांना सांगितला. चतुर्विध संघाला उपदेश देण्याचा अधिकार फक्त आचार्य. त्याच्यानंतर संघाला आणि संघातल्या लोकांना शिकवण्याचा अधिकार आचार्यांच्या आशीर्वादानं, उपाध्यायांना. असं शास्त्रात मुनी महाराजांच्या उपदेशाचा कुठेही उल्लेख नाही. पण साधक आहेत, रत्नत्रयधारी आहेत, स्वपर कल्याण करण्याचे धारक आहेत, म्हणून मुनी महाराजांनी उपदेश केला तर फार मोठा कुठं दोष नाही. पिंचीधारी त्यागींनी उपदेश दिला तर ते चांगलंच आहे. पण जे आज ह्या सगळ्या विद्वानांच्या माध्यमातून वगैरे सगळं चालू आहे, त्या गोष्टींचा कुठं ना कुठं तरी मग प्रत्येकाची विद्वत्ता, मग वाचना एवढीच असते माझ्याकडं. पुरुषना विचारायला मला संकोच आहे, मान कशा आहे, आमनाय बुद्धीच्या माध्यमातून मी जरा पाठांतर केलो, अनुप्रेक्षा माहीतच नाही मला, आणि धर्मोपदेश मी 10,000 लोकांना देतो, होऊ शकत नाही. म्हणून जिनवाणीचं वाचन करताना, जिनवाणीचा स्वाध्याय करताना तुम्ही न्यूट्रल असला पाहिजे. कुठल्याही एका पक्षाला अंतरंगामध्ये ठेवून आम्ही जिनवाणीचं अध्ययन करून चालणार नाही. अन्यथा आमच्या 2 गोष्टी येतात. एक तर मी माझं सोडायला तयार नाही, नसेल ज्या पूर्व आचार्यांनी लिहिलं त्यांच्यावर शंका. मी स्पष्ट सांगतो माताजी, आज आचार्यजींच्या संघातले एक साधू आहेत, अत्यंत विद्वान आहेत असं आम्ही मानत होतो, अजून पण मानतोय. पण ज्या साधूची श्रद्धा, कर्मसिद्धांत मी तुम्हाला सांगायला लागलो, कधीही सुटत नाही दीदींनो, फार चिंतन करण्याची गोष्ट आहे.
आपल्याच संघातल्या एका क्षुल्लकजींनी त्यांचे विचार मांडले. चूक बरोबर निर्णय घ्यायला आचार्य आहेत, ते क्षुल्लकजी संघात नाहीत. तर त्या क्षुल्लकजींना उत्तर देण्यासाठी त्या साधूंनी आपलं प्रबोधन मग चालू केलं. आणि मीडिया तर पुढं त्यांची आहेच. आज जसं राजकारणात मीडियावाले सत्तेच्या आधारावर काहीही करू शकतात, तसं आज मीडिया आणि पैसेवाले लोक त्या साधूंच्या जवळ असल्यामुळं आज मी काहीही करू शकतो अशी त्यांची मानसिकता झाली. कर्मसिद्धांत कसा असतो बघा, एका क्षुल्लकजीला चुकीचं सिद्ध करण्याची सवय लागली आणि इतकं त्यांच्याबद्दल भाषा समितीचा म्हणजे भाषा समिती सोडून ते बोला लागले. बोलत बोलत माणूस कुठं वाहत जातो. ते क्षुल्लक अन्य संप्रदायातून आपल्यात आले आणि आपल्या संघात दीक्षा घेतली. तर त्या क्षुल्लकजींना चुकीचं आहे हे सिद्ध करण्याच्या नादात त्यांनी जे पूर्वीचे पूज्यपादाचार्य, विद्यानंदाचार्य हे अन्य ब्राह्मण किंवा अन्य जे धर्मीयांनी जी दीक्षा घेऊन आपल्या जिन धर्माची प्रभावना केली, त्या साधूंच्या बाबतीत त्यांची जीभ घसरली आणि सांगितले हे पूर्व संस्कार असतात, त्या संस्कारात जिथं जन्मलंय तिथले संस्कार असतात. त्यामुळं ही जिनवानी सांगताना ते आपल्या जन्मजात धर्मातले संस्कार लादण्यासाठी ही सगळी भूमिका चालू आहे आणि अशी पूर्वीच्या आचार्यांनी सुद्धा शास्त्रात लिहिलेच केलेच. मग सर्वार्थ सिद्धी सांगताना आम्हाला पूज्यपाद आचार्य मान्य आहेत, समाधी तंत्र सांगताना आम्हाला मान्य आहेत, सम्यक्त्वाचा प्रभुत्व सांगताना पूज्यपाद आचार्यांना आम्ही आगमप्रमाणे आचार्य म्हणतो. आणि मग आम्ही कसं म्हणतो, ह्या आचार्यांनी पूर्व आचार्य असे थोडे अन्य धर्मी होते आणि त्यांचा प्रभाव कुसंस्कार परत इथं आलं. आणि या पूर्व आचार्यांच्यावर घेतलेल्या शंकेचं कर्म बांधलेलं एवढं कर्माचा बंध झाला की आज आपल्या गुरूंच्या समाधीनंतर आपल्या गुरूंच्यावर सुद्धा आपला विश्वास राहिला नाही. आपल्या गुरूंच्या बाबतीत सुद्धा एक सामान्य श्रावक सुद्धा खरोखरच बाप चुकीचा असेल तर त्या बापाबरोबर बोलताना सुद्धा मर्यादा पडतो. एक चुकीचाच बाप आहे, तो दारू पितो, पण त्याच्या मुलापुढं चेष्टेत जरी कोण हे दारुड्याच असं त्याच्या बापाला म्हटलं तर त्या श्रावकाला राग येतोय, माझ्या बापाला दारुडं म्हणायचं तुला अधिकार नाही. आणि ज्यांनी विश्वाला आदर्श दाखवला, ह्या काळात आचार्य शांतीसागर महाराजांच्या नंतर मुनिचर्या काय असते, ज्यांनी विश्वाला आदर्श दाखवला, त्या विश्वगुरूंना त्यांच्या समाधीनंतर आपण आपल्या एखाद्या स्वार्थासाठी, आपल्या एखाद्या सत्तेचा अधिकार गाजवण्यासाठी, आणि बहुतेक ह्या जगात मीच लई शान आहे, माझ्या एवढी बुद्धी आता बहुतेक कुणाला नाही, अशा आविर्भावात येऊन असत्याचा उपयोग घेऊन आज आपल्या गुरूंच्या बाबतीत सुद्धा जर संशय वृत्तीनं जगणारी लोक असतील तर शास्त्र सांगतोय त्याला सम्यक दृष्टी कसं म्हणायचं, आगम सांगतोय त्याला सम्यक दृष्टी कसं म्हणायचं. ज्ञान काय, आम्ही शास्त्रात वाचलोय, अभव्य मुनी महाराजांना सुद्धा 11 अंग आणि 9 पूर्वापर्यंत ज्ञान आहे. त्या ज्ञानाचं जर चिंतन केलं तर कुंद भगवंतांना किती ज्ञान आहे त्यातलं. त्या 11 अंग 9 पूर्वापैकी कुंद भगवंतांना ज्ञान किती आहे, त्या फार छोटं कमी आहे. त्या कुंद भगवंतांच्या अपेक्षेनं आज आम्हाला ज्ञान किती आहे, फार अल्प आहे.
तरी त्या कुंद भगवंतांनी कधी आपल्या गुरूंच्या बाबतीत, देवशास्त्र गुरूंच्या बाबतीत कधी विकल्प केला नाही. आणि कशासाठी? सत्तेसाठी. सत्तेला आपापल्याला दुर्योधनाला आयुष्यात कधी सत्ता मिळाली नाही, कधीही मिळाली नाही. चुकीच्या पद्धतीनं सत्ता मिळवण्याची अपेक्षा ठेवणाऱ्यांना सत्ता मिळत नाही, आणि मिळाली तरी लोकांच्या हृदयात त्याचं स्थान राहत नाही. आणि धर्माच्या बाजूने जगणाऱ्यांना सत्ता जरी नसली, प्रभू रामचंद्रांना ते जंगलात गेले, सत्ता त्यांच्याकडे नव्हती, पण सत्य त्यांच्याकडे असल्यामुळं लोक त्यांना राजा म्हणायचं, स्वीकारायचं सोडले नाहीत. सत्याचा स्वीकार करून आपल्याला सत्ता जरी नाही मिळाली तरी तो व्यक्ती श्रेष्ठ असतो. आणि या सगळा जो असत्याचा आधार आम्ही तुम्ही सगळी घेण्याचा प्रयत्न करतोय, त्याला एकमेव कारण आहे, स्वतःचं अस्तित्व सुरक्षित ठेवण्यासाठी. आणि स्वतःचं, आणि मीच सांगतोय, ह्या शरीराचं अस्तित्व 10-20 वर्षाचं असलं तर असेल, नाहीतर एक समयाची गॅरंटी. आणि माझं खरं अस्तित्व कशाचं आहे? आत्म्याचं. त्या शरीराच्या सत्तेचं अस्तित्व टिकवण्यासाठी नाशवंत अस्तित्वाच्या स्पर्धेमध्ये शाश्वत अस्तित्वाचं आम्ही भानच विसरून गेलो, भानच विसरून जातो. अशा वेळेला एक शब्द जरी जिनवानीचा आम्ही जर गैरविश्वास जिनवानीवर केलो तर त्यावेळेला तो मिथ्यादृष्टी जीव होतो. आणि मग बाह्य साधना आम्ही कितीही करू दे, तो सम्यक्त्वाची साधना होऊ शकणार नाही. सामान्य पुण्याला बंद ठरेल, पण सातिशय पुण्यासाठी ती निमित्त ठरू शकत नाही. मग खरे देव, खरे शास्त्र, खरे गुरु, आणि ज्यांनी आमच्यावर उपकार केले, आज ह्या जगापुढं मी माझं अस्तित्व सिद्ध करण्याची माझ्यात योग्यता कुणामुळे निर्माण झाली? कोण दिली ती योग्यता? गुरूंनी केली. आजपर्यंत भावाभावांची भांडणं ऐकतोय आपण, पण बाप लेकाची भांडणं कधी ऐकतोय? पण सत्तेसाठी होते. आणि जिनवानीच सांगतंय, असा करणारा व्यक्ती कधीही सुखी, समाधानी, आनंदी, शांत राहू शकत नाही. मग सामान्य आपल्या गुरूंच्यावर शंका घेणारा व्यक्ती सुखी, समाधानी, आनंदी राहू शकत नाही, तर जिनवाणीवर शंका घेणारा व्यक्ती कसा सम्यक दृष्टी होईल? कारण ती जिनवाणी तर राग द्वेषाने रहित, वीतरागी भगवंतांच्या, आर्यंतांच्या, तीर्थंकरांच्या मुखातून आलेली ती जिनवाणी आहे. म्हणून कधीही आपण चुकीचं असेल तर चुकीचं आहे ही सिद्ध, म्हणजे कबूल करण्याची जरी आमची मानसिकता नसली तर होऊ दे, पण मी चुकीचा नाही हे सिद्ध करण्याच्या प्रयत्नात तर आपण पडू नये. शांत मौन धरून राहावा. पण मी चुकीचा नाही हे सिद्ध करण्याच्या नादात, किंवा मी सांगतोय तेच बरोबर आहे हे सांगण्याच्या नादात, मग ते पंथवाद असू दे, परंपरावाद असू दे, अभिषेकची पद्धत असू दे, हे दर्शनाची पद्धत असू दे, ही आपल्या चर्या क्रियेबाबतीतली पद्धत असू दे, या सगळ्या पद्धतीमध्ये आम्ही आहे ते बरोबर आहे हे सिद्ध करण्याच्या नादामध्ये एखादा शब्द आमच्या मुखातून जिनवानीच्या विरुद्ध जर गेला तर त्याच्याएवढं पाप काही नाही. लक्षात ठेव, त्याच्याएवढं पाप काही नाही. महाभारतामध्ये एका ठिकाणी उल्लेख आला, हिंदू महाभारतात, विनाकारण एक झाड तोडलेल्याचं पाप
विनाकारण एक झाड तोडलेल्याचं पाप 100 माणसांचा वध केलेल्याचं पाप आहे. हिंदू धर्मातल्या महाभारताच्या अपेक्षेनं न विचार करता एकदम भावनेच्या भरात कुंतीनं म्हणली, जे मिळाले अर्जुनाला दान रूपात ते 5 जण वाटून घ्या. तर त्या एका स्त्रीला आईच्या आदेशाचं पालन करायचं वचनाचं म्हणून त्या आईच्या एका वचनावर श्रद्धा ठेवून 5 पुरुषांच्या मध्ये एका स्त्रीचं विभाजन झालं. तरीसुद्धा फक्त आईच्या वचनाला श्रद्धेनं स्वीकारले म्हणून ती 5 पुरुषसुद्धा पवित्र आहेत असं हिंदू धर्मामध्ये सांगतात आणि द्रौपदीसुद्धा पवित्र आहे म्हणून सांगतात. मग जैन धर्मामध्ये आपल्या गुरूंनी दिलेल्या आदेशाचं पालन करणारा व्यक्ती किती पवित्र असू शकतो आणि आपल्या जिनेंद्र भगवंतांनी जिनवानीनं आणि गुरूंनी दिलेल्या आदेशाचं उल्लंघन करणारा व्यक्ती कसा पवित्र असू शकतो. म्हणजे जे चुकीचं दिसतंय त्याला सुद्धा हिंदू धर्मामध्ये फक्त आईच्या वचनाचा आदर म्हणून त्याला पवित्रमध्ये त्याची जी गणना केली. हिथं तर जिनेंद्र भगवंत आमचे पवित्र आहेत, जिनवाणी आमची पवित्र आहे. त्या जिनवाणीचा आधार घेऊन ज्यांनी स्वतःचं जीवन साधनेच्या रूपात घालवलं त्यांचा आदर्श घेऊन आम्ही त्यांच्यापाशी दीक्षा घेतो, शिक्षा घेतो, शिकतो, सगळं करतो. मग त्या गुरूंचे वचन आणि त्या गुरूंना आम्ही एकदम जर असत्य मिथ्या म्हणत गेलो तर मग आम्ही कसं सम्यक्त्व असू शकतो. म्हणून जिनेंद्र भगवंतांचं एक शब्द सुद्धा एक अक्षरावर सुद्धा अश्रद्धान केलं तर अन्य तत्वांच्यावर किती जरी श्रद्धा असली तरी तो निसंदेह मिथ्यादृष्टी असतो असं आचार्यांनी या ठिकाणी सांगितलं. शांतीसागर महाराजांनी त्यांचे गुरु देवेंद्र कीर्ती क्षुल्लक असताना ज्या मठामध्ये किंवा मंदिरात राहत असताना आहारला गेले तर 1 पैसा घेऊन येत होते. त्या गुरूंना त्यांनी समजावून सांगितलं आणि माझी चर्या सुरक्षित राहण्यासाठी त्यांनी गुरूंच्यापासून लांब गेले. पण अखंड त्यांच्या जीवनाच्या चरित्र्यामध्ये माझे गुरु चुकीचं काम करतात असं एकासुद्धाच्या शब्दानं शांतीसागर महाराजांच्या मुखातून आलेला उल्लेख कुठल्याच ग्रंथात मिळत नाही. ही श्रद्धा असते, लक्षात ठेवा. शायोपशमिक चारित्र आहे, शायोपशमिक सम्यक दर्शन आहे, शायोपशमिक ज्ञान आहे. गुरु काय सर्वज्ञ नाहीत. त्यामुळे सांगताना करताना जरी एखाद्या शब्दामध्ये जिनवाणीच्या अपेक्षेनं काही जरी वाटलं तर आम्ही जिनवाणीला स्वीकारायला पाहिजे. याचा अर्थ जिनवाणीत सांगितलेलं खरं आहे आणि गुरूंनी सांगितलेल्या एखाद्या वाक्यामध्ये आम्हाला संदेह आहे, शंका आहे म्हणून कधी गुरूंना सोडून जायचं नसतं किंवा गुरूंच्याबद्दल शंका घ्यायची नसते. मराठीत म्हण आहे माहिती आहे का, त्याचा वापर आम्ही सगळीकडे केला पाहिजे, चिंतन केलं पाहिजे. आपलं बाळ मांडीवर घाण केलं म्हणून मांडी कधी कापून टाकायची असते? टाकायची नसते ना. मग आई वडील आपल्या मांडीवर बाळानं घाण केली म्हणून मांडी न कापता ती घाण स्वच्छ करून त्या मुलाला स्वच्छ करून परत पुढचं जीवन जगायला शिकवत असतात. तर या शायोपशमिक सम्यक दर्शन ज्ञान चारित्र्याच्या रत्नत्रयीची साधना ह्या 20व्या 21व्या शतकात या पंचम काळात करत असताना न कळत एखाद्या अपेक्षेनं, त्यांच्या चिंतनाच्या अपेक्षेनं, कशाच्या अपेक्षेनं जर गुरूंच्याकडून एखाद्या
चुकीचं जर शब्दाचा जरी शिकवण्यात गेलं असलं तर ते शब्दाला जिनवानीचा आधार घेऊन आम्ही सुधारायचं आहे, आमच्यासाठी ती जिनवानी स्वीकारायची आहे. पण याचा अर्थ गुरूंचा अनादर करायचा असं शास्त्रात कुठेही लिहिलेलं नाही. आणि असं करणारा व्यक्ती नियमानं मिथ्यादृष्टी, निसंदेह शब्द आहे. आणि संस्कृतमध्ये गाथेमध्ये काय आहे? मिथ्यादृष्टी ही असंशयम. ते विसर्ग आहे. मिथ्यादृष्टीच्या पुढं काय आहे? विसर्ग. 2 टिंब असतात ते आहे. आणि आहे पुढं. विसर्गाच्या पुढं आलं तर त्याचा र तयार होतो, असा काहीतरी नियम आहे ना? काय माहीत नाही काय? विसर्गाच्या पुढं अना काय अनामी काहीतरी शब्द आलं किंवा स्वर आला तर त्या विसर्गाचा र होतोय, म्हणून ते मिथ्यादृष्टीर संशयम. मग त्या र मधला विसर्ग काढला तर मिथ्यादृष्टी आणि तयार होतं. असंशयम. असंशय म्हणजे निसंदेह तो जीव कसा आहे? मिथ्यादृष्टी. एक अक्षर का तो कोई अर्थ ही नहीं निकलता, फिर उस क ख ग आदि अक्षर का अश्रद्धा आणि मिथ्यादृष्टी कैसे हो जाएगा? नुसता एक अक्षर लिहिल्यावर त्याचा अर्थच काही निघत नाही आणि तुम्ही त्याला मिथ्यादृष्टी कसं म्हणताय? तर आचार्यांनी उत्तर दिलं, यहाँ एक अक्षर से अभिप्राय थोड़े से थोड़े अक्षरों से निष्पन्न होने वाले द्रव्य श्रुत रूप उस आगम वाक्य से है जो जिनेंद्र कथित तत्व को दिखा रहा है. आणि तुमच्या पुढं तर सगळ्यांच्याकडं एक मोठं उदाहरण आहे. कुठलं? वसुराजा. कशाचं? कसल्या अर्थ सांगितला? अज. अज या शब्दाचा अर्थ 2 होतात. काय? न उगवणारं धान्य आणि बकरा. 2 अर्थ होतात. इथं चढवायला काय सांगितलं मग भगवंतांच्या पुढं? न उगवणारं धान्य. त्या होममध्ये आहुती देतात का नाही, ते साळीचं, पुराण साळीचं ते. आणि त्या ठिकाणी यांनी अज या शब्दाचा अर्थ बकरी सांगितला, म्हणून तिथून पुढे या हिंदू धर्मामध्ये ते अज या शब्दाचा अर्थ बकरी समजून किंवा प्राणी समजून त्या होमामध्ये आणि भगवंतांच्या पुढं बळी देण्याचा पद्धत चालू झाली. पण त्याचा अर्थ हिंदू धर्मात सांगितलं की पृथ्वी विभागून, जमीन विभागून सिंहासनासहित तो जमिनीत गेला. आणि जैन धर्मात सांगितलं तो नरकात गेला. कुठे गेला? नरकात. म्हणून आपण साधू झालोय आपल्या आत्म्याचं कल्याण करायला. आणि ज्ञानावरून कुमारच्या शिवक्षमामध्ये जे सगळंच वाचतोय करतोय ते आमच्या लक्षात असेल असं नाही. त्यामुळे एखाद्या वेळेला समोरच्यानी प्रश्न विचारला आणि त्याचं उत्तर येत नसेल तर अज्ञान परिचय, 22 परिचयातले एक परिचय, कुठलं? त्या परिचयाला स्वीकारून सहन करून या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नाही, 2 दिवसात बघून सांगण्याचा प्रयत्न करतो म्हणा, सोडून द्या. पण कॅमेरा पुढं मी बसलोय आणि ह्या प्रश्नाचं मला अर्थ येत नाही म्हणजे चंद्रपूर सागरला काही स्वाध्यायच नाही असं समाजात माझी चर्चा होईल. समाजात चर्चा झाली म्हणून चंद्रपूर सागरची दुर्गती होणार नाही. समाजात चांगली चर्चा झाली म्हणून चंद्रप्रभूची सद्गती होणार नाही. चंद्रपूर सागर जसा आहे त्याच्यावर त्याची सद्गती आणि दुर्गती ठरलेली आहे, हे स्वीकारण्याची भूमिका असली पाहिजे. म्हणून इथं शब्दाचा अर्थ एक अक्षर घ्यायचं नाही, अ ख ग ग, एक अक्षरचा अर्थ एक शब्द आणि त्याचा होणारा अर्थ जो आहे त्या अर्थाला घ्यायचं की जिनेंद्र कथित तत्वात जसं सांगितलंय तसंच ते बोललं पाहिजे. इस प्रकार का आगम कथित थोड़ा सा भी अर्थ यदि किसी को नहीं रुचता तो वह मिथ्या दृष्टी ही है. आणि म्हणून आगमात सांगितलेल्या थोड्याशा शब्दाचा अर्थसुद्धा जर कोणाला ते पटला नाही, रुचला नाही तर त्यांना
मिथ्यादृष्टीच म्हणलं जातं. पण आज मी बरोबर काय ते बरोबर सांगायला केवली नाही. श्रवण बेळगावमध्ये आम्ही स्वाध्याय करताना एका साधूंनी प्रश्न विचारला. हे आम्हाला मान्यच आहे, आमची श्रद्धाच आहे की केवली भगवंत आर्यन तीर्थंकर हे कसे 4 घाती कर्मांचा नाश केले, त्यांना केवल ज्ञान प्राप्त झाले, ह्याच्यावर आमची काही शंकाच नाही. पण तरी पण त्यांनी सांगितलेलं सुद्धा जे खरंच आहे हे कशावरनं सांगा. आता आणि गोळवा त्यांनी केवळ ज्ञानाचं प्राप्त आहे आम्हाला मान्यच आहे, पण आता प्रॅक्टिकली आम्हाला सिद्ध करून दाखवा. तर त्याचं उत्तर असं आहे की तीर्थंकरांच्या समोशरणामध्ये सुद्धा कित्येक केवली मुनी महाराज असतात की नाही. म्हणजे त्यांना सुद्धा हे पटलंय, हे विश्वास ठेवलेत आणि त्यांनी त्याच्यावर चालायला लागलेत. म्हणजे ते चुकीचं असतं तर ह्यांनी त्यांना उलटा प्रश्न विचारला असता. हे सर्वसामान्य ज्यांचं सम्यक दर्शन आहे त्यांना तर सर्वज्ञांच्यावर विश्वासच आहे, त्यांनी शंका घेणारच नाही. पण ज्यावेळेला असा अज्ञानी जीव एखाद्या वेळेला विचारेल की लंगडी वासुरात लंगडी गायची आणि आम्हाला काय येत नाही म्हणून त्यांचं खरं धरायचं का, तर नाही. त्यांच्या एवढेच विद्वत्ता असणारी सामान्य केवली त्यांच्या समोशरणात अनेक होते. त्यामुळं 2 विद्वान एका ठिकाणी बसून दुसऱ्यांनी मान्य केलं तर गावानं मान्य करतात की नाही, हे आपल्या व्यवहारात दिसते की नाही. तसं त्या केवलींनी ते मान्य केलं म्हणजे ते सगळं खरंच आहे. हे सर्वसामान्य लोकांच्यासाठी सम्यक दृष्टी जैन किंवा आपल्या मुनी महाराजांना ते ज्ञानावरण कर्माचा त्यांचा क्षय झाला आहे, मोहनी कर्माचा त्यांचा क्षय झाला आहे. म्हणजे त्यांच्याकडे राग द्वेष नाही आणि ज्ञानावरणाचा कर्माचा क्षय झाल्यामुळं त्यांच्याकडे ज्ञान जे आहे ते अनंत आहे, अनंत लोकांना जाणणारं ज्ञान आहे. त्यामुळं आपण तर शंका घेणारच नाही. पण चुकून एखाद्या अन्य व्यक्तीनं जर प्रश्न विचारला तर नुसता ते केवली होते, ते सर्वज्ञ होते, हे आमचं उत्तर त्याला ऐकायला वेळ नाही. कारण त्याला हे माहीतच आहे. पण सिद्ध कसं करून द्यायचं, तर त्यांच्या एवढेच विद्वत्ता असणारी दुसरी लोक तिथं होती. विद्वान केवली, सामान्य केवली होते, म्हणून ते सगळे एकमेक मान्य आहे असं सांगायला पाहिजे. जैसे बड़े कुंड में भरे हुए विपुल दूध को भी विष का एक कण दूषित कर देता है, उसी प्रकार अश्रद्धान का एक कण भी आत्मा को दूषित कर देता है. जसं भरलेल्या दुधाच्या कुंडामध्ये एक विषाचा थेंब, हलाल विषाचा थेंब जर त्या ठिकाणी पडला तर ते संपूर्ण दूध काय होतं, दूषित होतं. तसं अश्रद्धानाचा एक अक्षराचं अश्रद्धान सुद्धा हळूहळू, आत्ता तर आत्म्यात सम्यक दर्शनात थोडं दूषित झालंय, पण ते पुढं जाऊन सम्यक दर्शन सुटायला आणि मिथ्यात्वाच्या ग्रहण मिथ्यात्व प्राप्त परत उदयात यायला ते निमित्त ठरू शकतं. म्हणून तृण म्हणजे शेतातलं तण, तृण म्हणजे शेतातलं तण, ऋण म्हणजे कर्ज, ऋण म्हणजे कर्ज, अग्नी, कषाय आणि मिथ्यात्व, ह्याला जरा समजून कधी सोडायचं नाही. आत्ता जरा डांबावर ठिणगी पडा लागल्या, बस बघत बस.
10 मिनिटांनं सगळं घरच जळून जाते. आत्ता जरा शेतात 2-4 ती वेल आलेत आणि 8 दिवसांनी जा, पीक दिसतच नाही. एवढंच कर्ज आहे. काय होते बरं आहे की 1-2 वर्षानं परत विकायलाच लागते. आणि जरा कशा आहे द्विपायन मुनींच्या सारखं द्वारका जाळायला निमित्त ठरते. म्हणून या गोष्टींना जरा समजून दुर्लक्ष करायचं नाही. एवढं सगळं ज्ञान आहे, एका अक्षराचं श्रद्धान काय होतंय, काय होतंय तर इथं सांगितलं ते मिथ्यात्वामध्ये घेऊन जात आहे. जरा कशाही केलं तर काय होतंय, काय होत नाही. द्विपायन मुनीसारखं सगळ्यांना जाळून स्वतः जळायला निमित्त होतं. जरा तण असलं तर काय होतंय, काही होत नाही. 2 महिन्यामध्ये पंचगंगेतलं पाणी दिसायचं बंद होतंय आणि सगळं ते केंदाळच नदीत दिसतंय. म्हणून जरा कधी म्हणायचं नाही. ह्या गोष्टींच्यापासून सावध राहायचं आणि ते जरासुद्धा आपल्याकडं येणार नाही याच्याकडं आपण लक्ष द्यायचं. तसं जरासुद्धा माझी 1 अक्षराची सुद्धा जिनेंद्र भगवंतांच्या वचनावर माझं अश्रद्धान होणार नाही याच्याकडे द्यायचं. आणि ज्याच्यामुळं अश्रद्धान होईल अशा वातावरणातनं बाजूला जायचं. आमच्याकडे एवढी क्षमता आहे का आमच्या जिनेंद्र भगवंतांचं मत अन्य लोकांच्या पुढं स्पष्टपणे प्रभावी मांडण्याची आमच्याकडे क्षमता असेल तर कोणाबरोबर तरी चर्चा करावी. आणि काही वेळेला मूर्ख लोकांच्या पुढं चर्चा करण्यात अर्थ नसतो. म्हणून तर रक्षाबंधन घडलं. त्या गुरूंनी श्रुतसागर महाराजांनी, श्रुतसागरच काय त्या गुरूंच्या संघाचं नाव श्रुतसागर आणि ते चंद्रसागर होते काय, त्या ज्यांनी मौन सोडलं आणि उत्तर दिलं ते श्रुतसागर काय, त्यांचं नाव श्रुतसागर. आणि अकंपणाचार्य मुनींचा असतो संगोदा. अकंपणाचार्य मुनी महाराजांनी हे आता राजा या लागला आहे त्याच्याबरोबरचे जे मंत्री आहेत ते मंत्री मिथ्यादृष्टी आहेत, जैन द्वेष्टे आहेत. नाही तोच संघ तोच आहे तो. अकंपणाचार्य मुनी महाराजांच्या संघातले मग ते हे राजे या लागले आणि त्याच्याजवळचे मंत्री मिथ्यादृष्टी आहेत. हे आचार्यांच्या लक्षात आल्याबरोबर त्यांनी सगळ्यांना नियम दिला, मौन धरा, काय जरी बोललं तरी त्याला उत्तर द्यायचं नाही. पण आमच्यासारखा महाराज आहार करून निवांत गप्पा मारून जरा खाल्लेल्यांना उपदेश देऊन येऊपर्यंत जरा वेळ झाला. आणि वेळ झाला त्यामुळे त्यांना काही नियम संघात सांगितलेलं काय माहीत नव्हतं. आणि मग ती सगळी येत होते. एवढे आम्ही प्रश्न विचारलो राजे, कोण उत्तर दिलं काय. आणि ह्या एक आला बघा अनेक सांड बैल, यांच्याकडे बुद्धी नाही, ज्ञान नाही. मौनम स्वीकृती लक्षणम, म्हणजे आमच्याकडे ज्ञान नाही. मौनम मूर्खस्य लक्षणम म्हणलं त्यांनी. मौन धरतात ती लोक मूर्ख असतात. आणि हे एक आला बघा नवीन, हे एवढंच त्या महाराजांच्या कानावर पडल्यावर आमच्या साधूंना सांड बैल मूर्ख अज्ञानी असं म्हणायला लागलाय. विचार तुझ्या प्रश्नाची उत्तर. त्याची सगळी उत्तरं त्यांनी दिलं आणि त्यावेळी ते अपमान झाला की. आणि अशा दुष्ट लोकांचा ज्यावेळी अपमान होतो त्यावेळी ती ईर्ष्येला भेटतात. आणि मग रात्री येऊन मग महाराजांनी गेले आणि सांगितलं असंच झालं. अरे बोलायला नको होतं असं तुम्ही, मग आम्हाला उत्तर येत नव्हतं का. पण त्या योग्यतेची ती नाहीत. म्हणून बोलायचं नसतंय. बरं असू दे, आता तू जिथं उत्तर वादविवाद झालाय तिथं जाऊन आजची रात्र ध्यानाला बस. आणि मग तिथं काय झालं ते उपसर्ग झाला. हे असं असतं. म्हणून या ठिकाणी सांगितलं की एक शब्द आपल्या जीवनात काय करू. म्हणून आपण बोलताना करताना
फार विचार करून बोललं पाहिजे आणि अश्रद्धांतर असताच कामा नये. एक शब्दाचं सुद्धा अश्रद्धा नसता कामा. मिथ्या दृष्टि जीव की परिणति इस प्रकार होती है. मोहोदया कुलस्तत्वम तत्यमुक्तम न रोचते. जंतुरुक्तम अनुक्तम वा विपरीतम तु रोचते. मिथ्यात्वं वेदयन् नंगी न तत्वे कुरुते रुचिम. कस्मै पित्त ज्वरार्ताय रोचते मधुरो रस. मोह म्हणजेच मिथ्यात्व. मोह म्हणजेच काय? मिथ्यात्व. मोह अर्थात मिथ्यात्व कर्म के उदय से. मोह म्हणजेच मिथ्यात्व कर्माच्या उदयाने आकुलित चित्त वाले मनुष्य को. आकुलित ज्याला मोह असतो ना तो बघा शांत नसतो. अस्थिर बुद्धीचा माणूस लगेच ओळखतो. अस्थिर बुद्धीचा माणूस लगेच ओळखतो. स्थिर बुद्धीचा माणूस लगेच ओळखतो. आचार्शींच्या पुढं आम्ही 1 तास बोर बोलल्यावर आचार्शी 1 मिनिट बोलत होते आणि आम्ही आमच्या पुढं श्रावक 1 मिनिट बोलल्यावर आम्ही त्यांना 1 तास सांगत बसतोय. हा चित्त स्थिर आणि अस्थिर मधला फरक मी तुम्हाला सांगायला. भीम सारखा असा चौताळलेला असतोय पण युधिष्ठिर किती मोठा अपमान केला काही झालं तरी शांत. लक्ष्मण कायम उतावळे असतोय पण प्रभू रामचंद्र कायम शांत. पांडवांना सत्ता नको होती, सत्य पाहिजे होतं. आणि कौरवांना सत्य नको, सत्ता पाहिजे होती. त्यामुळं अखंड पुस्तक वाचा किंवा टी व्हीवर बघा, एक तरी कौरवातला व्यक्ती स्थिर 1 मिनिट स्थिर दाखवा. 1 मिनिट सुद्धा स्थिर नाही. आणि त्या असत्याला सहकार्य करणारा कर्ण असू दे, ते द्रोणाचार्याचा मुलगा असू दे, त्या सगळ्यांची अश्वत्थामा ही सगळे म्हणजे फार मोठी योद्धे होते पण त्यांचा शेवटी अंत झाला चुकीच्या पद्धतीने. म्हणून मिथ्यादृष्टी जो असतो ना त्या कर्माच्या उदयात तो जीव आकुलित चित्तवाला मनुष्य जिनेंद्र प्रणित समीचीन तत्व रुचिकर नाही होता. जिनेंद्र भगवंतांनी सांगितलेल्या तत्वामध्ये तो कधीही रुची ठेवत नाही. म्हणून आपण स्थिर पाहिजे, शांत पाहिजे, तरच आपल्याला हे सगळ्या गोष्टी लक्षात येणार आहेत. तर आमची चित्त स्थिर असेल. मी कायम एक वाक्य सांगतोय, 1-2दा ह्याच्यापूर्वी सांगितलोय पण अनेकदा सांगतो. बुद्धि में स्थिरता, आत्मा में दृढ़ता ही वीरता का लक्षण आहे. कोणताही निर्णय घेताना ज्याची बुद्धी स्थिर असते तो निर्णय शांत होतो. बरोबर आहे का चुकीचं आहे? लग्न करायचा निर्णय घेतलो तेव्हा बुद्धी कशी होती? स्थिर होती का अस्थिर होती? आता मोना का की हसायसारखं काय ह्याच्यात?
आत्ता तुम्हाला सगळ्यांना झाल्यावर पश्चाताप व्हायला की नाही, म्हणजे हा निर्णयच आहे होती. पण दीक्षा घेऊन पश्चाताप झालाय असं कधी कोण म्हणते काय? एखादा म्हणेल अज्ञानी, एखाद्या अज्ञानी 100 एखादा म्हणू पण शकेल मिथ्या दृष्टीत दीक्षा घेतलेला की दीक्षा घेऊन चूक झाली. पण 99% लोकांना दीक्षा घेतलेल्याचं काय झालंय? आनंद आहे. लग्न केलेल्यांच्यात 99% काय म्हणतात? पश्चाताप झाला. एखादा काय मला कमी म्हणतोय, सगळं व्यवस्थित आहे. नवरा उठ म्हणल्यावर उठतोय, बस म्हणल्यावर बसतोय, पाहिजे तेवढं सगळं आणून देतोय, सगळं करतोय. आमच्या घरात फक्त दिसायला तो नवरा मी बायको आहे, पण वास्तविक मी नवरा आणि ती बायको आहे. असं होतंय की नाही? कुठलाही निर्णय घ्या, शिक्षणाचा घ्या, जीवन जगण्याचा घ्या, उद्योगाचा घ्या, नोकरीचा घ्या, धर्माचा घ्या, कुठलाही निर्णय घेताना ज्याची बुद्धी स्थिर असते, शांत असते, प्रमाण नयै हृदिगमः, चारी बाजूनं सगळ्या बाजूनं विचार करून शांत बुद्धीनं जो निर्णय घेतो, ते निर्णय घेताना ज्याची बुद्धी स्थिर असते आणि घेतलेला निर्णय ज्यावेळी हृदयात येतो, आत्म्यापाशी येतो, आणि मग त्या घेतलेल्या निर्णयाला पूर्ण करण्यासाठी ज्याचा आत्मा दृढ असतो, आत्मा दृढ आणि बुद्धी स्थिर, हे 2 ज्याच्याकडे गुण आहेत, त्याच्या मागं जग जरी नसलं तर तो भगवान महावीर झाल्याशिवाय राहत नाही. आणि ज्याची बुद्धी अस्थिर असते आणि दृढ आत्मा नसतो, त्याच्या मागं जग जरी असलं तरी तो यशस्वी होत नाही. माताजी, समाधीमध्ये ही 2 गुण महत्त्वाचे आहेत, स्थिर बुद्धी आणि दृढ आत्मा. निर्यापकाचार्य फक्त समजावून सांगत असतात, तुम्ही असं करायला पाहिजे, हे केला तर बरं आहे, हे करायला पाहिजे तुम्ही. त्यावेळी निर्णय घेताना आपण स्थिर बुद्धीनं निर्णय घ्यायचा आणि मग आपलं मत सांगून त्या ठिकाणी तो निर्णय घ्यायचा. आणि मग घेतलेला एकदा नियम आणि व्रत घेतलं की ते एकदा आत्म्यामध्ये गेलं, हृदयात गेले की दृढ होतोय. काय सांगायचं, भावनिक होऊन खरं कर. आज जगातली 90% लोकांची अवस्था काय? निर्णय घेताना भावनिक घेतोय आणि घेतलेल्या निर्णयामध्ये बुद्धी लावत बसतोय, पूर्ण कसं करायचं. निर्णय घ्यायची वास्तविक अधिकार कुणाला आहे? बुद्धीला, ज्ञानाला. आणि घेतलेला निर्णय पूर्ण करायची क्षमता कुणाकडे आहे? हृदयाकडं, आत्म्याकडं. आपण घेताना निर्णय कशाने घेतोय? भावनिकून, हृदयाने घेतोय. आणि मग घेतलेल्या निर्णयाला पूर्ण करायसाठी काय लावतोय? बुद्धी लावत बसतोय. म्हणून ती लोक चुकतात. निर्णय घेतानाच बुद्धीनं, बुद्धी याचा अर्थ ज्ञानपूर्वक घ्यायचं. निर्णय घेताना कसं पूर्वक घ्यायला पाहिजे? ज्ञानपूर्वक. आणि घेतलेल्या निर्णयामध्ये चारित्र्य म्हणजे आचरण म्हणजे हृदय, जिद्द, दृढता असली पाहिजे. मग ज्याची निर्णय घेताना बुद्धी स्थिर असते आणि ज्याचं घेतलेल्या निर्णयामध्ये ज्याचा आत्मा दृढ असतो, हे 2 लक्षण ज्याच्याकडे आहेत त्याला वीर. मग कुठला पण वीर घ्या, रणांगणातला वीर घ्या, औद्योगिक क्षेत्रातला वीर घ्या, शैक्षणिक क्षेत्रातला वीर घ्या, आध्यात्मिक क्षेत्रातला वीर घ्या, कुठलाही वीर घ्या, त्याला सर्वोत्कृष्ट बनण्यापासून कोणी रोखू शकत
कर्णाकडं सर्वोत्कृष्ट बनण्याची क्षमता योग्यता होती, पण निर्णय घेताना तो अस्थिर झाला आणि कुणाला स्वीकारला? दुर्योधनाला स्वीकारला. आणि स्वीकारलेल्या दुर्योधनाला कडापर्यंत कसं न्यायचं ह्याच्यामध्ये परत काय लावू लागला? तो भावनिकून निर्णय घेतला आणि मग बुद्धी लावा लागला. आणि प्रत्येक ठिकाणी चुकीला समर्थन द्यायची त्याच्याकडे वेळ आली. प्रत्येक वेळेला त्याला माहित होतं मी चुकीची साथ द्यायला लागलोय, पण त्याच्याकडे नाईलाज होता. म्हणून आचार्याने इथे सांगितलं, एक हा मिथ्यात्वाच्या कर्माच्या उदयात आकुलित चित्तवाला जो मनुष्य असतो तो जिनेंद्र प्रणीत समीचीन तत्वावर कधी रुची ठेवत नाही. त्या कर्णाला कुंती समजावून सांगण्याचा प्रयत्न केली, द्रोणाचार्य समजावून सांगण्याचा प्रयत्न केले, पितामह भीष्म समजावून सांगण्याचा प्रयत्न केले. यांचं ऐकलं नाही म्हणताना साक्षात श्रीकृष्णाला यायला लागलं त्याला समजावून सांगायला, तरी तो कुणाचंही ऐकला नाही. आणि शेवटी जे झालं ते त्याच्या जीवनात काय घडलं ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. अस्थिर असतो, म्हणून मिथ्यात्वाचा उदयच आहे. आणि म्हणून मग काल दुपारच्या स्वाध्यायाचा आधार घ्यायचा होता. एखादा समोर येणारा जीव मिथ्यादृष्टी विचलित चित्तवाला समोर आला तर त्याच्याबद्दल तिरस्कार करणे, अनिष्ट संयोगच. आता आम्ही सम्यक दृष्टी आहे आणि तो मिथ्या दृष्टी आहे. आता आमच्यासाठी तो इष्ट आहे काय अनिष्ट आहे? अनिष्ट आहे. आणि मग अनिष्टाचा संयोग झाल्यानंतर त्याला दूर करण्यासाठी जे चिंतन केलं जातं त्याला आर्तध्यान म्हणतात, बरोबर? आणि कर्माचा उदयात चुकीचं वागणारा दुःखी कष्टी जीव आपल्या डोळ्याला दिसला की त्याच्या दुःखाला दूर करण्यासाठी, त्याच्या कष्टाला दूर करण्यासाठी, त्याच्या अस्थिरतेला स्थिर करण्यासाठी माझा काय उपयोग होऊ शकतो का, मी काय करू शकतो का, हे भगवान ह्याचं जो चिंतन आणि ध्यान करतो त्याला अपायविषय धर्मध्यान करतात. मिथ्यादृष्टी चुकीची व्यक्ती समोर आल्यानंतर, चुकीची व्यवस्था पुढे आल्यानंतर आर्तध्यान करतो आणि सम्यक दृष्टी धर्मध्यान करतो. मग आपल्या समोर अशी लोक आल्यावर आपण काय करतो? मला सांगू नका, तुमच्या मनाला सांगा. मी माझ्या मनाला सांगतो, तुम्ही तुमच्या मनाला सांगा. मग आगम आहे ह्यातल्या एका शब्दावर सुद्धा विश्वास नाही ठेवलं तर आम्ही काय आहे? माझा अनिष्ट व्यक्ती माझ्या पुढे आला आणि मी त्याच्याबद्दल तिरस्कार, राग, द्वेष, ईर्ष्या, मत्सर करायला लागलोय, तर मी काय करायला लागलो? साधू होऊन आर्तध्यान करायला लागलो. आणि मी खरोखर साधू असेल तर मी काय करणार आहे? धर्मध्यान. की हे भगवान, आता सम्यक तो मिथ्या तो 2 मिनिटं बाजूला ठेवा. एक माणूस म्हणून जगा. जिवंतपणे येशू ख्रिस्तांच्या हातामध्ये खेळे ठोकली तर ते येशू ख्रिस्त, आता आमच्या तुमच्या पद्धतीनं कोण होते तो इथे चर्चा करायचा विषय नाही, पण ते येशू ख्रिस्त काय म्हणत होते? हे ईश्वर, यांना माफ कर, हे अज्ञाने हे काय करायले त्यांना माहीत नाही. आणि आम्ही जिनेंद्र भगवंतांचे अनुयायी असून अर्धा एकर भावानं शेत जास्त घेतला, जावेने एक अर्धा तोळ सोनं जास्त घेतली, मिळवून मरून घेणारी गेली आणि ही नामदार आता मालक होऊन बसली आणि त्याच्यासाठी रोज उठून भांडत बसली. मग आम्ही कसं करणार? आज आम्ही साधू लोक रात्रंदिवस कष्ट करून साधना करून स्वपर कल्याणाच्या भावनेतून गुरूंनी
त्यांच्या त्यांच्या योग्यतेनुसार पुरुषार्थानं त्यांच्या पुण्याईनं एकाच दुसरे क्षेत्र करून जातात. 10-20 लोकांना दीक्षा देऊन संघ निर्माण करून जातात. त्यांच्या पुण्याईनं ती निघून गेले. आणि आम्ही साधू गुरूंनी केलेल्या अस्तित्वावर, सत्तेवर आमचा अधिकार गाजवायला जातो आणि त्याच्यासाठी आम्ही भांडत बसतो. तुम्हाला चांगलं वाटू दे, वाईट वाटू दे दीदी, पण मी ना असेल हिंदू धर्माचं ते महाभारत, पण ते महाभारत बघितल्यानंतर इतकं त्याच्यामध्ये आनंद येतो आणि त्याच्यात इतका आपला कर्मसिद्धांत कळतो. पितामह भीष्म त्या युधिष्ठिरला सांगतात, अरे तू ते खांडप्रस्थ काय ते वन कशाला मागा लागलायस? खंडप्रस्थ काय खांडवप्रस्थ वन कशाला मागा लागलायस? हे देणं चुकीचं आहे. आणि तो युधिष्ठिर धृतराष्ट्राला सांगतो, त्याला असं द्या, चांगलं राज्य द्या. तर युधिष्ठिर हात जोडून एक वाक्य बोलतो की पूर्वजांनी आणि तुम्ही अत्यंत कष्टातून आणि परिश्रमातून पराक्रमातून हे सगळं तुम्ही निर्माण केलं आहे. आणि तुम्ही निर्माण केलेल्या राज्यावर मी नुसता जाऊन जर बसलो तर माझ्या कर्तृत्वावर आणि तुम्ही दिलेल्या माझ्या शिक्षणाचा तो अपमान आहे, ती लज्जास्पद गोष्ट आहे. त्यामुळं मला तुम्ही लोकांनी जिथं पराक्रम न करता, कष्ट न करता जी भूमी शिल्लक पडलेली आहे अशी खंडर भूमी मला पाहिजे. आणि मग मी तिथं माझं जाऊन आमच्या कर्तृत्वानं राज्य निर्माण केलो तर ते तुम्ही शिकवलेल्या संस्काराची ती किंमत आहे, नाहीतर तो तुमचा अपमान आहे. त्यासाठी मला ते खंडप्रस्थ आश्रम द्या. त्या युधिष्ठिरनं खांडप्रस्थ असतो निर्माण म्हणजे ते स्वीकारून त्याच्यात आपले इंद्रप्रस्थ निर्माण केले. पूर्वजांनी केलेल्या गोष्टीवर अधिकार गाजवला नाही. आणि आमचे गुरु महाराज, आमचा आई वडील 50 वर्ष रात्रंदिवस कष्ट करून त्यांनी जी संपत्ती मिळवलेली असते त्याच्यावर आम्ही आयतं भांडत बसून सगळं करतो आणि परत म्हणायचं आम्ही रोज बस्तीला जातो आणि आम्ही कसे आहे सम्यक दृष्टी आहोत. नाही, स्वतःचं अस्तित्व स्वतः निर्माण करायचं असते. म्हणून इथं सांगितलं असा मिथ्यादृष्टी जीव ज्यावेळी आपल्यासमोर येतो तो जिनेंद्र भगवंतांच्या शब्दावर त्याची रुची बसत नाही. कारण मिथ्यात्वाचा उदयामुळे तो आकुलित असतो, त्याचं चित्त व्यवस्थित नसतं. आणि त्यामुळं जिनेंद्र भगवंतांनी सांगितलेल्या किंवा न सांगितलेल्या म्हणजे कोणीतरी सांगितलेलं किंवा आपोआप असलेल्या सुद्धा जे ज्ञान असतं ते विपरीत असमीचीन तत्वावर त्याची श्रद्धा होते. म्हणून मिथ्यात्व का वेदन करने वाले अर्थात अनुभव करने वाले जीव को जिनेंद्र प्रणीत तत्व उसी प्रकार नहीं रुचता जिस प्रकार पित्त ज्वर से दुखी मनुष्य को मधुर रस. काय उदाहरण दिलं? पित्त ज्वराने पीडित असणाऱ्या दुःखी माणसाला मधुर रस कधीही रुचिवान मधुर गोड लागत नाही, तसं अज्ञानी जीवांना भगवंतांची वाणी कधीही चांगली वाटत नाही. म्हणून आपण 1दा 2 3दा सांगितलो, त्यांना पटलं नाही ऐकले तर त्यांचा अजून मिथ्यात्वाचा उदय आहे असं समजून आपण आपल्यात समताभाव निर्माण करायची. पण त्यांना ते पटवून द्यायच्या नादात आपलं साम्यभाव सुटता कामा नाही, याच्याकडे लक्ष असलं पाहिजे. सुखी रहे सब जीव जगत में कोई कभी न घबरावे, वैर पाप अभिमान छोड़ जग नित्य नहीं मंगल गावे. ओम नमः सबको क्षमा सबसे क्षमा.